कॉमेंटेशनचं हे मैदान आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन या प्रत्येक शनिवार रविवारी या ग्राउंडवर मॅचेस असतात. नक्कीच चांगलं ग्राउंड उपलब्ध आपल्याला बघायला मिळतं इथे आणि चांगली स्पर्धा नेहमीच कव्हर होत असते. त्याचप्रमाणे आपण डीबीचे संपूर्ण टीम नक्कीच इथे मात्र आपल्याला बघायला मिळते. चला जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. राहुल अंधेर अँड कंपनी. सलामीची जोडी आपण बघतोय अतुल आणि निलेश. निलेश राहतात स्ट्राईक एंड कडे आणि नॉट स्ट्राईक अँड एंड कडे राहतोय तो म्हणजे अतुल ठाकरे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे मिस्टर राहुल अंधेर. दरम्यान सामन्याला सुरुवात देऊया दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. पहिला चेंडू ओ यावेळेस मात्र गतीमध्ये चेंडू हाताळला होता. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एक धाव पळून पूर्ण केल्या. दुसराचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेत असताना मात्र परतावं लागेल फलंदाज तो म्हणजे निलेश परेडाला. गडी बाद होतोय. पहिला आदर बसला जातोय. थँक्यू. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. गडी बाद झालाय. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होते तो म्हणजे योगेश बरप मैदानाच्या आत दाखल होतोय. पहिल्या चेंडूवर अतिघाई संकटात नाही आणि दुसरी धाव घेत असताना गडी बाद झालाय. राहुल अंधेर राईट आर्म ओव्हर द विकेट ने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. दुसरा चेंडू घेऊन जातोय योगेश साठी. ओ याला मध्ये आखून टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला केलंय डीप स्क्वेअर क्रिजनला. शतरक्षक स्पीड बघायला मिळते. त्याचं प्राप्ते म्हणजे इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल यावेळेस मात्र. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या आकड्यावर गडी बाद झाला तो म्हणजे 1. 3 षटकामध्ये किती धावा जमवेल सोनसरी तांबडमाळ संघ नक्कीच. तर दुसऱ्या बाजूला अविनाश ठाकरे देखील या मॅचचा आनंद घेत असतील. यावेळेस मात्र बघितलं आणि मात्र चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी मात्र बजावलं गेलं. अवंताच्या स्वरूपात धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ऍड होते. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या आकड्यावर. नक्कीच अविनाश ठाकरे यांचा आपण संघ बघतोय सोनसरी तांबडमाल. कदाचित डिविन लाईव्हच्या माध्यमातून ती मॅच बघत असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 अवंताच्या स्वरूपात चेंडू बघायला मिळतात. लाईन अँड लेंथ कुठे ना कुठे विसरलेत राहुल अंधेर. 2 चेंडू अवंताच्या स्वरूपात सोडतो आतापर्यंत. धावसंख्या ती म्हणजे 5 धावा. हो या मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेला. शतरक्षक येतोय मात्र लोमॅन फ्लॅन मध्ये चेंडू पडला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात अतुल आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय योगेश मार्फत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट भागीदारी आता मात्र होते दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न असेल. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 7 या धावसंख्येवर पोहोचते. जर 3 षटकांचा सामना आहे 3 षटकामध्ये नक्कीच 35 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही भविष्यवाणी करू शकत नाही. यावेळी बघा अपशिक पुन्हा एकदा सोडून जाणार चेंडू आणि अवंताच्या स्वरूपात अजून 1 धाव ऍड केली जाईल या स्कोर मध्ये. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरक केल ती म्हणजे जाऊन पोहोचेल ती म्हणजे 8 या धावसंख्येवर. लाईन अँड लेंथ कुठे ना कुठे विसरलेत
कमबॅक करावं लागेल राहुल अंधेरला. असं नक्कीच चांगल्या गोलंदाजीसाठी जाणला जातोय राहुल अंधेर. मात्र यावेळेस लाईन अँड लेंथ इथे मात्र भरकटलाय, दिशा बदलून येतोय. यावेळेस मात्र बघा शॉट अप लेन त्याला मात्र भिरकावलाय. सीमा रेषा पार षटकार. तर या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 14 या आकड्यावर. योगेश 3 चेंडूचा खेळ केलाय आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अतुल अजूनपर्यंत खातं खोलायचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा दाडव्या बॅटचा वापर डीप मिड विकेटला शत्रचिक आहेत, चुकी करणार नाहीत. लागतोय दुसरा धक्का योगेश बरफच्या रूपाने. बॅक टू द पॅव्हिलियन. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखवलं होतं म्हणजे मिस्टर वैभव दळवी. धावसंख्या आहे ती म्हणजे 14 धावा. घाई कुठे ना कुठे केली होती फलंदाजाने आणि तिथे मात्र नक्कीच योगेश सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर नक्कीच गेला. याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव पळून पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील इथे आरामात पळून पूर्ण केली जाते. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 16 या आकड्यावर. गडी बाद झाले ते म्हणजे 2 चांगली धावसंख्या देखील पहिल्या षटकामध्ये आलेली आहे. बघूया काय होतंय काय घडतंय. तोपर्यंत एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. तर नंबर 1 षटक संपलाय. त्यामध्ये धावा आल्यात ते म्हणजे 16 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. पहिले षटक खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर मात्र सोनसरी तांबडमाल संघाच्या बाजूने लागले. 3 षटकाचा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा झाल्यात. नंबर 2 चा गोलंदाजी मार्क येते तो म्हणजे हेमंत घोडविंदा असा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र आकुटप्यात चेंडूला मात्र खेळलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडूला अडवेल तोपर्यंत नक्कीच चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावेची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 20 या आकड्यावर. आक्रमक रूप धारण केले दोन्ही फलंदाज. आपण बघितलं
ते म्हणजे अतुल याने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. हो, याला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळला जातोय. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केले जाते. एक धावांवर समाधान मानलं जातं. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 21 या आकड्यावर गडी बाद झाले. ते म्हणजे 2 गडी बाद झालेत. अतुल आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 5 धावा त्याने बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला वैभव बघायचं झालं तर मात्र एक चेंडू खेळलाय आणि 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. ओ इथे मात्र क्लीन बोल्ड यष्टा उद्ध्वस्त. नक्कीच वैभव याला वाटलं की हा चेंडू जाईल वाईड, मात्र तसं काय झालं नाही आणि चेंडू मात्र थेट यष्ट्यांना उद्ध्वस्त करून निघून जातोय. नवीन फलंदाज मयूर शेंडे जातोय खेळण्यासाठी. धावसंख्या ती म्हणजे 21 धावा. मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच इथे आता मात्र गडी बाद झालेत सोनसरी तांबडमाल संघाचे. धावसंख्या जी आहे ती चांगली धावसंख्या आहे. भागीदारी होणं गरजेचं आहे. मात्र भागीदारी जी आहे ती मात्र मोठी आतापर्यंत झाली नाही आहे. छोटी छोटी भागीदारी आतापर्यंत बघायला मिळते सोनसरी तांबडमाल संघाकडनं. ओ यार मात्र दूरवरून चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय राहुल अंधेर, कदाचित असावा. तर इथे मात्र नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ते म्हणजे 23 या आकड्यावर. सूर्याची जी किरण आहेत ती नक्कीच जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोळ्यावर आली असावी, त्यामुळे मात्र चेंडू फक्त बघत राहिले होते क्षेत्ररक्षक. धावसंख्या ती म्हणजे 23 धावा. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. ओ याल मात्र बॅट चेंज आणि गडी बाद. मयूर शेंडे बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखवतोय तो म्हणजे जयेश मैदानाच्या आत दाखवतोय. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. थोडीशी घाई आतापर्यंत बघायला मिळते सोनसरी तांबडमाल संघाकडनं. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अतुल सलामीवीर गेला फलंदाज आहे. तो आतापर्यंत बघायचा तर मात्र 2 चेंडूचा फक्त त्याने सामना केलाय. त्यामध्ये 1 धाव आले आणि दुसऱ्या चेंडूवर 1 चौकार त्याने ठोकलाय. शेवटचा चेंडू असेल जयेशाच्या माथीफाडी. गोलंदाज हेमंत गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला, चुकी करणार नाही यात. गडी बाद.
तर नंबर 3चा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर हितेश गांगडा. नंबर 3चा गोलंदाज बघायला मिळतोय. अतुल येतोय आता मात्र स्ट्रायकरकडे. हार्ड हिटर बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. त्याला साथ देईल तो म्हणजे मिस्टर विशाल. शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा जमवेल विशाल आणि अतुल. ओ यावेळेस मात्र एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता हितेश मार्फत. अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 24 या आकड्यावर. तर नक्कीच इथे मात्र हितेशाला थोडस सूचित केलं जातंय, वॉर्न केलं जातंय. यावेळेस मात्र चेंडूला मात्र भिरकावलाय सीमा रेषा पार. षटकार. तर या 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 30 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर हितेशाचा समाचार घेतलाय एक अवंताच्या स्वरूपात. त्याच्यानंतर मात्र एक षटकार अतुलच्या बॅटमधून आलाय. हो याला मध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय सिली मिडॉन क्षेत्रामध्ये. एक धाव पण पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय मात्र रन नसेल. हा धावी नसेल कारण दोन्ही खेळाडूंनी जी क्रीज आहे ती मात्र सोडायला पाहिजे. याकडे लक्ष द्या. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे नियमावली आहेत ती लिस्ट जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत सुखरूप केली आहे. जेव्हा जेव्हा आपण रन घेतोय तेव्हा दोघे खेळाडू आहेत त्यांनी दोघांनी क्रीज सोडायला पाहिजे तेव्हा तो रन पूर्ण होतोय. याकडे लक्ष द्या. ही एकच धाव ऍड केली जाईल. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 या धावसंख्येवर गडी बाद झाले ते म्हणजे 5 आतापर्यंत. थोडाफार अतुल कानमंत्र देतोय विशाला की कशा प्रकारे चेंडू खेळायला पाहिजे तू. पुन्हा हितेश गोंधळी मार्कवर. आपल्या बोटातील जादू मात्र दाखवावी लागेल हितेश गांगडा याला. त्या स्ट्रायकरकडे आपण बघतोय नवीन आलेला बॅटर विशाल आहे ज्याने अजूनपर्यंत चेंडूचा सामना देखील केला नाही. ओ यावेळेस मात्र बघायचं तर मात्र नक्कीच पंच नो घोषित करतायत की हा चेंडू जो आहे क्रीजच्या जो आपली पिच आहे त्याच्या बाजूने पडतोय म्हणजेच जी रेष आहे त्याच्या बाजूने पडतोय त्यामुळे फ्रीट असेल. उघड्या डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट. एक्स्ट्रा धाव ऍड होते. एक या धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 32 आकड्यावर फ्रीट असेल. फ्रीटचा कितपत फायदा घेईल फलंदाज हितेश हे बघायला इंटरेस्टिंग ठरेल. हो यावेळेस मात्र चांगला चेंडू अगदी कानाच्या जवळून हा चेंडू जातोय. परफ्यूम डिलिव्हरी असं म्हणावं लागेल. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. ओ यावेळेस मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अवंताच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. एक या धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 33 आकड्यावर. दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज विशाल मार्फत. समोर आपण बघतोय अतुल फरका एक जबरदस्त खेळाडू आहे मात्र त्याला स्ट्राईक अजूनपर्यंत मिळत नाही. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजनला सीमा रेषा पार. षटकार.
थँक्यू डीजे. 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 39 आकड्यावर. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे विचाराच्या माहितीसाठी. ओ यावेळेस मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतो. यावेळेस मात्र इथे मात्र नक्कीच रनआउटची संधी आली आणि नक्कीच गडी बाद आहे का पंच? नाही, डॉट चेंडू होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काय अप्रतिम चेंडू हाताळलाय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. धाव संख्या आहे ती म्हणजे 39 धावा आणि 40 धावांचं भलं मोठं टार्गेट असेल. चला जय अंबिका स्पोर्ट्स कल्याणपाडा टीम आणि पेंढरीपाडा. चला कॅप्टन या लवकर. चला कर्नालपाडा आणि पेंढरीपाडा दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला कॅप्टन आले नाही तर आम्हीच चिट्ट्या उडवून घेऊ. लक्षात घ्या, कॅप्टन आले नाही तर आम्ही चिट्ट्या उडवून घेऊ. चला कॅप्टन धावत या. चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. 2 चिट्ट्या उचलल्या जातील. 1 चिठ्ठी राहील त्याला बघायचं लक्षात घ्या. चला दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी आपण तिकडे बघायचा आहे. चला आपण हा लाईव्ह चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. चला 2 चिट्ट्या उचलल्या जातील. बघा 2 चिट्ट्या उचलल्यात. पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघालाय. तर पहिली चिठ्ठी निघालाय कर्नालपाडा आणि दुसरी चिठ्ठी निघालाय विजयी संघ. आणि इथे बाय मिळालेली आहे ती म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या टीमला. चला विजय संघ आणि कर्नालपाडा असा मॅच असेल आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला पुढे चाल मिळालाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सलामीची जोडी आपण बघतो. राहुल अंधेर आणि हेमंत अशी सलामीची जोडी. तर नंबर 1 गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे येतोय अतुल ठाकरे. पहिला चेंडू अतुल सज्ज होते गोलंदाजीसाठी. तर स्ट्रायकांकडे आपण बघतोय फलंदाज राहुल. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 40 धावांचं टार्गेट आहे 3 षटकांमध्ये. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर हॅम्बर करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि पळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय निर्धाव स्वरूपात डॉटच्या स्वरूपात
अवंताच्या स्वरूपात एक पहिला चेंडू बघायला मिळतोय, तो म्हणजे अतुल याचा. डावखुर हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. हो, याला मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. व्ही सेप मध्ये की चेंडूला खेळला. चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इथे आरामात आपण पूर्ण केल्या जातात. 2 धावांची इथे मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे, स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. फलंदाज राहुल अंधेर मार्फत. राहुल अंधेरकडनं भरपूर संघाला अपेक्षा आहेत. नक्कीच अपेक्षेवर खरा उतरेल का राहुल अंधेर, याकडे नक्कीच सर्वांच्या नजरा लागलेत. यावेळी मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू मात्र डीप स्क्वेअर क्रिजनला सीमा रेषा पार. षटकार. धावेची धावफलक पुढे फरकते जाऊन पोहोचते, म्हणजे 8 या आकड्यावर. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय की कशा प्रकारे आज स्ट्रोक्स खेळला होता. ओ, याला मात्र पुन्हा एकदा जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धावते चेंडू. 4 चेंडू टाकून झालेत. धावफलक म्हणजे 8 धावा. राहुल आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय आणि 8 धावांवर आतापर्यंत तो खेळतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये किती धावा जमवेल तो म्हणजे मिस्टर राहुल अंधेर. स्ट्रायकरकडे आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज डावखुराने गोलंदाजी करण्यासाठी अतुल ठाकरे. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाही आहेत. गडी बाद. विकेट डाऊन. पहिला आद्रा बफला जातो. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. लगेच चेतन गोवारी मैदानाच्या आत दाखल होतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. ओ, याला मात्र सेन्सिबल पद्धतीने चेंडूला खेळला जात आहे. चेंडू येतोय कव्हर्स मध्ये. 1 धाव पडून पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील इथे आरामात पडून पूर्ण केली जाते. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10 या आकड्यावर. 1 गडी बाद झालाय. धावसंख्या ती म्हणजे 10 धावा जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान असेल. 12 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज असेल. घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. गोलंदाज येतोय तो म्हणजे योगेश येतोय. योगेश बरप येतोय नंबर 2 चा गोलंदाज. 12 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज जिंकण्यासाठी. या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. यावेळी मात्र कॉटन बोल्ड. गडी बाद. विकेट डाऊन.
आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज कुणाल अंकुश काटेला मैदानाच्या आत दाखल होतोय. बघूया चांगला भर 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 एसटीचा आपण भर भर एक मजबूत बांधाचा खेळाडू बघायला मिळतो. यावेळी मात्र या जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर झाला. शतक येतो, चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावर. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज जिंकण्यासाठी. हो या मात्र ब्लॉक कॉल मध्ये चेंडू हाताळला होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता आणि नक्कीच इथे मात्र दुसरी धाव घेत असताना इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज कुणालला नवीन फलंदाज जिग्नेश गोवारी मैदानाच्या आत दाखल होतोय. नवीन बॅटर बघायला मिळतोय योगेश. बरं पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर यो याल पत्रा क्लीन बोल्ट यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात. गडी बात नवीन फलंदाज हितेश गांगडा मैदानाच्या आत दाखल होतोय. 12 धावसंख्येवर 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 8 चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. एक जबरदस्त सामना. नक्कीच 2 ते 3 मोठे पटके आलेत तर नक्कीच मॅचला मजा येईल. हितेश करू शकतोय. हितेश मध्ये ती किंवत आहे. यावेळेस मात्र काय फटका खेळलाय. अप्रतिम फटका खेळला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. धावा किती आहेत. 4 धावा. 4 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचते म्हणजे 16 या आकड्यावर. 7 चेंडू असतील आणि 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. हो याला मात्र ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 17 या आकड्यावर. 7 चेंडू 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. अजूनपर्यंत चेतन गोवारी क्रीजवर आहेत तर तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. या 23 धावांची आवश्यकता आहे, माफ करायचं आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. 17 घेतोय मात्र
चेंडू मात्र दोन खेळाडूंच्या मधून जातोय सीमारेषा पार, चौकार. सहा चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा. एका बाजूला चेतन 2 चेंडूचा सामना केलाय, 3 धावा केलेत. त्याच्यानंतर हितेश एक चौकारनीशी 2 चेंडूचा सामना केलाय आणि 8 धावांवर खेळतोय आतापर्यंत. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज. तर नंबर 3चं षटक घेऊन येतोय तो म्हणजे मिस्टर वैभव दळवी येतोय नंबर 3चं षटक घेऊन. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय चेतन गोवार याला. ओ याला मात्र लोपल टप डिलिव्हरी होता, मात्र शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धाव मिळेल, एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. 5 चेंडू 18 धावांची गरज. या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. हितेश आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. हितेश स्ट्रायकरकडे, तर गोलंदाज वैभव. ओ याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय स्वतः यष्टीरक्षक अतुल ठाकरे गेले आणि चेंडूला उचललाय. तोपर्यंत एक धाव मिळेल, एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 23च्या आकड्यावर. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता चेतन याने, मात्र यश काय मिळालं नाहीये. आता मात्र 3 चेंडू असतील आणि 17 धावांची गरज. 3 मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी मार्क, वैभव दळवी गोलंदाजी मार्कवर राईट मारतो विकेटने चेतन फाटी. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. डिग बॅकवर्ड फोर लेग रिझला शतरक्षक आहे, त्या चेंडूला उचलतील तोपर्यंत एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. आता मात्र समीकरण असं होतोय ते म्हणजे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 16 धावा. हितेश नक्कीच थोडाफार पुढे यायला पाहिजे होता, तर नक्कीच चांगल्या धावा त्यांनी जमवल्या होत्या. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेला आहे, क्षेत्ररक्षक येतोय मात्र लो मॅन फ्लाइन मध्ये चेंडू पडला जातोय आणि अशा प्रकारे एकच धाव मिळेल, एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 25 आकड्यावर. 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार आणि अशा प्रकारे 11 धावाने पराभूत होतोय गावदेवी स्पोर्ट्स. आला हो आला पालख्या निघाल्याच पायशी